मंडळी, माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्र असते. मात्र माघ महिन्यातल्या महाशिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. पण यामागे अनेक कथा देखील आहेत. काही दंतकथेनुसार समुद्रमंथनातून निघालेलं हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केलं होतं आणि जगाला विनाशापासून वाचवलं होतं, आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्र. तर काही कथेनुसार या दिवशी भगवान शिव आणि पार्वती मातेचा विवाह झाला होता असं म्हटलं जातं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री का साजरी केली जाते, त्यामागची कथा काय आहे आणि या दिवशी व्रत का करतात आणि कसं करतात हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी, महाशिवरात्रीची कथा ही भक्ती, त्याग आणि विश्वकल्याणाची आठवण करून देणारी आहे. एका पौराणिक कथेनुसार देव आणि दानव यांच्यात सतत युद्ध सुरू असताना अमृतप्राप्तीसाठी महादेवांनी भगवान विष्णू यांच्या सल्ल्याने क्षीरसागराचं मंथन करण्याचा निर्णय घेतला. मंथनासाठी सर्पराज वासुकी याला दोरी बनवण्यात आलं, पण सर्वप्रथम बाहेर आलं ते भयंकर हलाहल विष. त्या विषामुळे संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. तेव्हा सगळ्या देवांनी भगवान शिव यांना मनापासून हाक दिली. सृष्टी रक्षणासाठी भगवान शिवांनी ते विष आपल्या कंठात धारण केलं. त्यांच्या या त्यागामुळं जग वाचलं. पण विषाचा परिणाम महादेवांवरती होऊ नये म्हणून देवी पार्वती यांनी अखंड दिवसरात्र त्यांचा कंठ धरून ठेवला. त्या उपवासात आणि जागरणातच भक्तीची परंपरा जन्माला आली, आणि म्हणूनच महाशिवरात्रीला उपवास, रात्रभर जागरण, शिवपूजन आणि नामस्मरण यांना विशेष महत्त्व आहे. या दिवशी भक्त शरीर आणि मन शुद्ध करून ध्यान, जप आणि आराधनेत स्वतःला अर्पण करतात आणि शिवतत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. याच कारणामुळे शिवपुराण पठण, बेलपत्र अर्पण, अभिषेक आणि रात्रघराची शिवभक्ती केली जाते असं पौराणिक कथांमधून सांगण्यात येतं. पण मंडळी, महाशिवरात्रीच्या व्रताचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर थांबा, सांगते. या व्रताचं पहिलं महत्त्व आहे सखोल ध्यान आणि मानसिक अवस्था तयार करणे. यानुसार महाशिवरात्रीचा उपवास शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करतो आणि मन शुद्ध करतो. अस्वस्थता कमी झाल्यामुळे शरीर हलकं वाटतं आणि मन अधिक आरामशीर वाटतं. त्याचवेळी मन अधिक सतर्क होतं. जेव्हा असं होतं तेव्हा आपलं मन प्रार्थना आणि ध्यानासाठी अधिक तयार होतं, जे महाशिवरात्री उत्सवाचं मध्यवर्ती पैलू आहे. याचबरोबर दुसरं महत्त्व म्हणजे प्रार्थनेची शक्ती वाढवणं. यानुसार जेव्हा मन आणि शरीर दोन्हीही विषमुक्त होतं तेव्हा आपल्या हेतूंमध्ये आणि प्रार्थनांमध्ये अधिक बळकटी येते. जेव्हा आपण शिवरात्रीचं व्रत ध्यानासह करतो तेव्हा आपल्या इच्छा प्रकट होण्याची शक्यता वाढते. असं म्हटलं जातं की जेव्हा शिवरात्रीचं व्रत प्रामाणिकपणाने आणि भक्तीने पाळलं जातं तेव्हा भगवान महादेवांची कृपा होते आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात. त्यानंतर तिसरं महत्त्व आहे ध्यानावर लक्ष केंद्रित करणं. यानुसार महाशिवरात्री हा दिवस इतर दिवसांपेक्षा 100 पटीने जास्त प्रभावी असल्याने भक्त या शुभ दिवशी केवळ ध्यान करण्यावर लक्ष केंद्रित करतात. उपवास केल्याने आपण शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो. त्यामुळे आपण स्वतःशी एकरूप होण्यापासून विचलित होत नाही. याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवसाचं चौथं महत्त्व आहे पापांपासून मुक्ती. यानुसार उपवास केल्याने मनातील लोभ, वासना, क्रोध आणि चिंता यासारख्या नकारात्मक भावना दूर होतात. असं मानलं जातं की जेव्हा आपण उपवास करतो आणि परमेश्वराचं नामस्मरण करतो तेव्हा आपले सगळे पाप नष्ट होतात, असं लोकांच्या मान्यतेनुसार म्हटलं जातं. मंडळी, पण हा उपवास योग्य पद्धतीने केला तरच या सगळ्या गोष्टींचा लाभ आपल्याला मिळू शकतो, असं काही पुराणांमध्ये सांगितलं आहे. यानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान ध्यान आटपून उपवास करावा. शक्य असल्यास फळांचा आहार किंवा निर्जळी उपवास करावा आणि दिवसभर संयम पाळावा. शक्यतोही आपल्या क्षमतेनुसार उपवास करावा. त्याचबरोबर शिवलिंगावर जल, दूध, दही, मध, तूप अर्पण करून बेलपत्र, धोत्र आणि फुलं वाहावीत. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. यामुळे नक्कीच फळ मिळतं असं मानलं जातं. या दिवशी रात्रभर जागरण करून 4 प्रहरात शिवपूजन आणि आरती करणं शुभ मानलं जातं. याचबरोबर शिवभजन व स्तोत्र पठण केल्याने मनशांती मिळते. शिवाय गरजूंना अन्न, वस्त्र किंवा दान केल्यास पुण्य लाभतं. महाशिवरात्री व्रत श्रद्धा आणि नियमाने केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात
आणि जीवनात सुखसमृद्धी येते असं मानलं जातं. मंडळी, यानंतर महाशिवरात्रीची पूजा करण्याची ब्राह्मण आणि पुजारी यांनी सांगितलेली योग्य पद्धत बघू. तर या दिवशी भल्या पहाटे स्नान ध्यान आटपून उपवास धरावा. फुलपत्री तसंच सुंदर वस्त्रांनी मंडप तयार करून कळशाची स्थापना करावी आणि त्यासोबतच गौरी, शंकर आणि नंदीची मूर्ती ठेवावी. या मूर्त्या शक्य नसतील तर माती घेऊन त्याचं शिवलिंग बनवावं. कलश पाण्याने भरून तांदूळ, पान, सुपारी, लवंग, वेलची, चंदन, दूध, दही, तूप, मध, कमलगठ्ठा, धोत्र्याचं फूल, बेल यांचा प्रसाद शंकराला अर्पण करून पूजा करावी. रात्री जागरण करून शिवाची स्तुती करावी. त्याचबरोबर महाशिवरात्रीला शिवपुराण पठण फायदेशीर ठरतं. शिव आराधना, स्तोत्रांचे वाचनही लाभदायक असतं. या जागरणात शिवशंकरांच्या 4 आरती म्हणणं गरजेचे आहे, असं पुजारी सांगतात. याचबरोबर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तीळ, खील तसंच बेलपत्रांचं हवन करून ब्राह्मण भोजन घालावं. हा विधी पवित्र भाव ठेवून केल्याने शंकर प्रसन्न होऊन भक्ताला अपार सुख देतात. त्याचबरोबर शंकराला अर्पण केलेला नैवेद्य खाणं वर्ज्य आहे. हा नैवेद्य खाल्ल्याने खाणाऱ्याला नरकातील दुःख भोगावं लागतं. या कष्टाचं निवारण करण्यासाठी शिवाच्या मूर्तीजवळ शाळीग्रामची मूर्ती अनिवार्य आहे. शिवाच्या मूर्तीजवळ शाळीग्राम असल्यास नैवेद्य खाण्याचा दोष राहत नाही, अशी आख्यायिका आहे. म्हणूनच मंडळी, महाशिवरात्री केवळ एक सण नाही, तर तो संयम, श्रद्धा, आत्मशुद्धी आणि विश्वकल्याणाची जाणीव करून देणारा आध्यात्मिक पर्व आहे. समुद्रमंथनाच्या प्रसंगात सृष्टी रक्षणासाठी भगवान शिवांनी विषप्राशन करून त्यागाचा आदर्श दिला, तर देवी पार्वती यांनी अखंड जागरण आणि उपवासातून भक्ती, प्रेम आणि समर्पणाचं महत्त्व जगाला शिकवलं. या कथेमागे भगवान विष्णू यांचा समतोल आणि सहकार्याचा संदेशही दडलेला आहे. त्यामुळे या दिवशी केला जाणारा उपवास हा केवळ अन्नत्याग नसून वाईट विचारांचा त्याग, मनाची शुद्धी आणि आत्म्याशी संवाद साधण्याचा एक मार्ग मानला जातो. रात्रभराचं जागरण म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रतिकात्मक साधना, तर शिवपूजन म्हणजे अहंकार विसरून निसर्ग आणि विश्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न. श्रद्धेने, साधेपणाने आणि सकारात्मक भावनेने केलेलं हे व्रत आपल्याला संयम, शांतता आणि अंतर्मनाची ताकद देतं आणि हेच या व्रताचं खरं महत्त्व आहे. बाकी तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करता का? आणि महाशिवरात्रीच्या अजून कोणत्या पौराणिक कथा तुम्हाला माहिती आहेत त्या कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब